नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष यांच्या द्विपक्षीय चर्चा. कृषी औषध निर्माणसह 4 करारांवर स्वाक्षऱ्या. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या, आर्थिक पाठबळ पुरवणाऱ्या राष्ट्राविरोधात कडक पावलं उचलण्याचं बिमस्टेक परिषदेत आवाहन. शस्त्रसंधी उल्लंघनाला भारत चोख प्रत्युत्तर देत असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातल्या 192 नगरपरिषदा आणि 20 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका 27 नोव्हेंबर ते 8 जानेवारी दरम्यान 4 टप्प्यात होणार. किनारपट्टीवरच्या गावातल्या नागरिकांसाठी आपत्कालीन वैद्यकीय सुविधा मिळावी याकरता अलिबाग ते मुंबई दरम्यान बोट अॅम्ब्युलन्स सुरू करणार. आणि लोढा समिती शिफारशीच्या अंमलबजावणीसाठी बीसीसीआयनं वेळ मागून घेतल्यानं सर्वोच्च न्यायालयानं या संदर्भातला निर्णय राखून ठेवला. पाहूया सविस्तर वृत्त. भारत आणि ब्राझील यांच्यात आज गुंतवणूक, सहकार्य आणि सुविधा, पशुअनुवंशिकता, औषध निर्माण आणि कृषी या क्षेत्रात 4 करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. कृषी संशोधन, सायबर सुरक्षा यासह सहकार्याच्या नव्या क्षेत्राचा शोध घेण्यात दोन्ही देशांनी प्रगती केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यात सांगितलं. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष मिशेल तेमर यांच्यासमवेत आज गोव्यामध्ये द्विपक्षीय चर्चा झाल्यानंतर संयुक्त निवेदन देण्यात आलं. ब्राझीलच्या कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करावी असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. भारत आणि ब्राझील यांच्यातली भागीदारी दृढ करण्यासाठी, सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही देशांनी मान्यता दर्शवली आहे. परस्पर गुंतवणूक सामंजस्य कराराला दोन्ही देश अंतिम रूप देणार असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं. ब्राझील लॅटिन अमेरिकेतला भारताचा व्यापारातला महत्त्वाचा भागीदार असल्याचंही पंतप्रधान म्हणाले. दहशतवादाविरोधातल्या भारताच्या कृतीला पाठिंबा दर्शवल्याबद्दल पंतप्रधानांनी ब्राझीलची प्रशंसा केली. अणुपुरवठादार गटांच्या सदस्यत्वासाठी भारताची भूमिका समजून घेतल्याबद्दलही पंतप्रधानांनी ब्राझीलचे आभार मानले. भारतासह ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा सहभाग असलेल्या ब्रिक्स देशांची 2 दिवसीय शिखर परिषद नुकतीच गोव्यात संपन्न झाली. बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, भूतान आणि नेपाळ हे सदस्य असलेल्या बिमस्टेक समूहाची बैठकही ब्रिक्स देशांसोबत झाली. या दोन्ही समूहातल्या देशांसमोरची आव्हानं एकसारखीच असल्यामुळे हे देश एकत्र आले होते. तंत्रज्ञानाच्या मदतीनं या देशांमधली आर्थिक दरी दूर करण्यावर यावेळी भर देण्यात आला. जागतिक अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय पातळीवरील आव्हानं, दहशतवादाचं उच्चाटन या मुद्द्यांवर प्रामुख्यानं ब्रिक्स परिषदेत चर्चा झाली. सायबर गुन्हे, पायरसी, मानवी तस्करी, भ्रष्टाचार, ब्रिक्स राष्ट्रांचं परस्पर हित, हवामान बदल, शाश्वत आर्थिक विकास या मुद्द्यांवर या परिषदेत विशेषत्वानं चर्चा झाली. म्यानमारच्या नेत्या ऑंग सॅन स्यू की या ब्रिक्स आणि बिमस्टेक शिखर परिषदेला उपस्थिती लावून आज संध्याकाळी नवी दिल्लीत आल्या. वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांचं स्वागत केलं. दिल्लीत त्या 3 दिवस वास्तव्य करणार असून विविध कार्यक्रमांना हजर राहणार आहेत. तसंच भारत आणि म्यानमार यांच्या दरम्यान आर्थिक आणि वाणिज्य संबंध दृढ करण्यासाठी स्यू की या भारतीय उद्योगपतींशी संवाद साधणार आहेत. स्यू की यांच्या समवेत म्यानमारचे काही मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी असून उद्या त्या राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेणार आहेत. दिल्ली भेटीच्या अखेरच्या दिवशी म्हणजे बुधवारी ऑंग सॅन स्यू की या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. भारत आणि म्यानमार देशातील संबंध भविष्यात अधिक मैत्रीपूर्ण आणि दृढ करण्याच्या दृष्टीनं स्यू की यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. पाकिस्तानचा दहशतवाद संपवण्यास तयार असेल तर भारत त्यांना मदत करेल, मात्र पाकिस्तानची तशी भावनाच नाही अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. क्षेत्रीय सूचना आणि प्रसारण कार्यालयाद्वारे चंदीगड इथं क्षेत्रीय संपादक संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नियंत्रण रेषा सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर राजनाथ सिंग बोलत होते. दहशतवादाचं धोरण अवलंबत पाकिस्तान स्वतःला वैश्विक स्तरावर एकटं पाडत आहे असंही ते म्हणाले. भारताच्या नियंत्रण रेषेवरील सुरक्षा वाढवली आहे, मात्र पाकिस्तानलगतच्या नियंत्रण रेषेची सुरक्षा हे एक आव्हानच असल्याचंही राजनाथ सिंग म्हणाले. कुछ मुद्दों को लेकर पाकिस्तान इतना ऑब्सेस्ड है कि न तो वह दूसरों का भला कर सकता है, न दूसरों का भला दिखाई देता है, न तो उसे अपना ही भला दिखाई देता है. उसने आतंकवाद को एक स्टेट पॉलिसी के रूप में अपनाकर आज पाकिस्तान खुद को न साउथ एशिया में बल्कि इंटरनेशनल कम्युनिटी में स्वयं को आइसोलेट करता चला जा रहा है. और पाकिस्तान का कश्मीर को लेकर भी ऑब्सेशन इस कदर बढ़ चुका है कि आतंकवादी और फ्रीडम फाइटर में
अब उसे फर्क नजर नहीं आता है। सीमावर्ती भागात शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्याच्या घटना झाल्यानंतर अशा घटनांना भारतीय लष्कर चोख प्रत्युत्तर देत असल्याचं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटलं आहे। पाकिस्तानी सैन्याकडून झालेल्या गोळीबारात काल एक भारतीय जवान शहीद झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ते आज नवी दिल्लीत बोलत होते। गेल्या 5-6 वर्षात शस्त्रसंधीचा भंग झाल्याच्या शेकडो घटना घडल्या आहेत, मात्र सध्या घडलेल्या अशा घटनांना चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे असंही पर्रिकर म्हणाले। जम्मू काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं काल शस्त्रसंधीचा 2दा भंग केला होता, त्यामध्ये एक जवान शहीद झाला। या राज्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे। राज्यातील 192 नगरपरिषदा आणि 20 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 4 टप्प्यात आता निवडणूक घेण्यात येणार आहे। 27 नोव्हेंबर, 14 आणि 18 डिसेंबर तसंच 8 जानेवारी रोजी या निवडणुकांसाठी मतदान होणार असून लगेच दुसऱ्या दिवशी संबंधित ठिकाणी मतमोजणी होणार आहे, अशी घोषणा राज्याचे निवडणूक आयुक्त जस सहारिया यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत केली। राज्यातील 192 नगरपरिषदांच्या थेट अध्यक्षपदांसाठी संबंधित दिवशी मतदान होणार आहे। ज्या जिल्ह्यांमध्ये 4 किंवा त्यापेक्षा जास्त नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत, त्या संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता आजपासून लागू झाली असून निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल। 27 नोव्हेंबर रोजी मतदान होणाऱ्या निवडणुकीमध्ये पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, तलासरी, मोखाड्या नवीन नगरपंचायतींचा समावेश आहे। याबरोबरच रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, बार्शी, पंढरपूर, इचलकरंजी, सातारा, महाबळेश्वर, श्रीरामपूर, शिर्डी, हिंगोली, बीड, अंबेजोगाई, शेगाव, मलकापूर, बुलढाणा अशा एकूण 147 नगरपरिषदा आणि 18 नगरपंचायतींचा समावेश आहे। 14 डिसेंबर रोजी एकूण 14 नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे। यामध्ये बारामती, लोणावळा, आळंदी, उदगीर, औसा नगरपरिषदांचाही समावेश आहे। 18 डिसेंबर रोजी औरंगाबाद, वैजापूर, भंडारा आदी 20 नगरपरिषदा आणि 2 नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे। निवडणुकीच्या चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यात कामठी, रामटेक, गोंदिया अशा एकूण 11 नगरपरिषदांसाठी मतदान होईल। या निवडणुकीत महिलांसाठी 2445 जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत, तर अनुसूचित जातीसाठी 608 जागा आणि अनुसूचित जमातींसाठी 198 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत। मुंबईजवळच्या किनारी गावांना आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत तत्काळ मदत मिळावी यासाठी राज्य सरकार लवकरच अलिबाग ते मुंबई दरम्यान बोट अँब्युलन्स अर्थात रुग्णवाहिका नौका सुरू करणार आहे। मुंबईलगतच्या गावांमध्येही रुग्णवाहिका नौका जलद गतीनं पोहोचू शकेल, असं आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितलं। पनवेल, पाली, उरण, म्हसळा या कोकण विभागातल्या रुग्णालयांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आज बैठक झाली। उरणचे आमदार मनोहर भोईर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी यावेळी उपस्थित होते। उरणमध्ये 100 खाटांचं ग्रामीण रुग्णालय उभारण्याच्या प्रस्तावालाही राज्य सरकारनं मंजुरी दिली। या संदर्भातल्या निविदा आणि इतर कागदपत्र येत्या 2 महिन्यात मार्गी लावण्यात येतील, असंही सावंत म्हणाले। पनवेल इथल्या रुग्णालयाच्या कामाला गती देऊन पुढच्या वर्षीच्या फेब्रुवारीपर्यंत हे काम पूर्ण व्हावं यासाठी यंत्रणेनं कार्यवाही करावी, असंही सावंत यांनी सांगितलं। आरडीआय अर्थात माहितीचा अधिकार कार्यकर्ते भूपेंद्र वीरा यांच्या हत्येप्रकरणी माजी नगरसेवक रझाक खान आणि त्याचा मुलगा अमजद खान यांना आज पोलिसांनी अटक केली। मुंबईतल्या कलिना परिसरातली अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणं भूपेंद्र वीरा यांनी उघडकीला आणली होती। शनिवारी सांताक्रूज इथल्या त्यांच्या निवासस्थानी गोळ्या झाडून वीरा यांची हत्या करण्यात आली होती। जमिनीच्या वादातून ही हत्या झाली असावी असं मुंबई पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं। वीरा यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीत त्या दोघांची नावं असल्यामुळे त्या दोघांना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं। दोघांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं असताना 24 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। अनधिकृत बांधकाम प्रकरणी अभिनेता कपिल शर्मा याला मुंबई महानगरपालिकेनं बजावलेल्या नोटिसेला मुंबई उच्च न्यायालयानं आज हंगामी स्थगिती दिली। मुंबईत गोरेगाव इथं 18 मजली इमारतीमध्ये कपिल शर्मानं अनधिकृत बांधकाम केल्यानं मुंबई महानगरपालिकेनं ते पाडण्यासंबंधी नोटीस बजावली होती। त्याविरोधात कपिलनं न्यायालयात धाव घेतली। या प्रकरणाची सुनावणी आता 23 नोव्हेंबरपर्यंत स्थगित केली असल्याचं आज न्यायालयानं सांगितलं। मुंबईतील हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश बंदीविषयी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयानं आज 24 ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली आहे। काही तांत्रिक कारणांमुळे हाजी अली दर्गाविषयीच्या खटल्याची सुनावणी होऊ शकली नाही, त्यामुळे न्यायमूर्ती टी.एस. ठाकूर, न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर आणि डी.वाय. चंद्रचूड यांनी या खटल्याच्या सुनावणीस 24 ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली।
हाजी अली दर्ग्यात महिलांना असलेली प्रवेशबंदी उठवण्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. त्याच्या विरोधात हाजी अली दर्गा न्यासानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दिवाळीच्या काळात फटाक्याच्या गोदामांना आग लागून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी नागरी वसाहतीमध्ये फटाक्यांचा साठा केला जाणार नाही याची दक्षता राज्यातील स्थानिक प्रशासनानं घ्यावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले. केवळ दिवाळीतच नाही तर इतर सण उत्सवांच्या काळात फटाके वाजवले जातात. फटाक्यांची विक्री करणारे दुकानदार सर्व नियम धाब्यावर बसवून आपल्या मालाचा साठा रहिवासी भागात करतात. त्यामुळे लहान मोठ्या स्फोटांच्या आणि आग लागण्याच्या घटना घडतात. हा धोका लक्षात घेऊन रहिवासी क्षेत्रात फटाक्यांची साठवणूक दुकानदारांकडून केली जाणार नाही याकडे स्थानिक प्रशासनानं लक्ष द्यावं असे निर्देश न्यायमूर्ती VM कानडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं आज दिले. राज्यात पर्यावरण सेवा योजना राबवण्यात येणार असून त्यामध्ये पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यातील 50 शाळांचा समावेश करण्यात येणार आहे अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज दिली. जनतेमध्ये विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जतन करण्याची प्रेरणा जागृत करण्यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. भावी पिढी पर्यावरणाच्या बाबतीत संवेदनशील आणि सजग होण्यासाठी शालेय स्तरावर पर्यावरण विषय अनिवार्य करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक अनुभवातून पर्यावरण विषयाचे धडे देण्यात असल्याचंही रामदास कदम यांनी यावेळी सांगितलं. अॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी परभणीत दलित आक्रोश मोर्चा काढण्यात आला. इतर मागासवर्गीय, आदिवासी, भटक्या विमुक्त जमाती, दलित मुस्लिम संघटनेचे कार्यकर्ते तसंच महिला मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. शहरातल्या शनिवार बाजार मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. हा प्रतिमोर्चा नाही तर संविधानिक मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आल्याचं संयोजन समितीनं म्हटलं आहे. मोर्चेकरांनी मराठा समाजाला आरक्षण द्यायला पाठिंबा दर्शवला तसंच कोपर्डी घटनेतल्या आरोपीला फाशी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. लघु आणि मध्यम उद्योगांना मुदत कर्जाची उपलब्धता व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळाची बँक पुन्हा सुरू करण्यासाठी आपण प्राधान्य देत आहोत असं प्रतिपादन उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज मुंबईत केलं. ते 7व्या लघु आणि मध्यम उद्योग परिषदेत बोलत होते. मेक इन इंडियामुळे राज्यात नवीन उद्योगांच्या उभारणीस प्रोत्साहन मिळत आहे असं सांगून पाटील म्हणाले की गेल्या 2 वर्षात राज्यातील औद्योगिक वसाहतीमधील 20% गाळे लघु उद्योजकांना वितरित करण्यात आले आहेत. राज्यातील महाविद्यालयांमध्ये आणि तांत्रिक संस्थांमध्येही उद्योजक तयार होऊ शकेल असा अभ्यासक्रमही शिकवला जात आहे. आरोग्य क्षेत्रात विविध तांत्रिक विभागात 3 ते 4 वर्षात 10,000 युवकांना प्रशिक्षित करण्यासाठी टाटा ट्रस्ट आणि GE आरोग्य यांच्यात सहकार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे आरोग्य सेवा परवडणाऱ्या दरात उपलब्ध होऊन लाखो लोकांचे प्राण वाचवायला मदत होईल असं टाटा ट्रस्टचे अध्यक्ष आणि उद्योगपती रतन टाटा यांनी म्हटलं आहे. यामुळे युवकांच्या कौशल्य विकासालाही वाव मिळणार आहे. GE आरोग्य शिक्षण संस्थेमध्ये चालवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमासाठी अद्ययावत आरोग्य पायाभूत संरचनाही पुरवली जाणार आहे. लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी BCCI म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आणखी कालावधी मागून घेतल्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं यासंबंधीचा निकाल आज राखून ठेवला. काही शिफारशींबाबत संभ्रम असून यामध्ये अधिक स्पष्टता येण्याची गरज असल्याचं BCCIचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सांगितलं. त्यापूर्वी BCCIचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी घटनापीठानं 7 ऑक्टोबर रोजी दिलेल्या निर्देशाप्रमाणे आज न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं. हवामान. नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू आहे. ईशान्य भारताबरोबरच बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्राच्या काही भागातून येत्या 48 तासात पाऊस पूर्णपणे परतेल असा अंदाज आहे. गेल्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस झाला तर उर्वरित राज्यात हवामान कोरडं होतं. येत्या 24 तासातही हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात द्विपक्षीय चर्चा. कृषी औषध निर्माणसह 4 करारांवर स्वाक्षऱ्या. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या, आर्थिक पाठबळ पुरवणाऱ्या राष्ट्राविरोधात कडक पावलं उचलण्याचं बिमस्टेक परिषदेत आवाहन. शस्त्रसंधी उल्लंघनाला भारत चोख प्रत्युत्तर देत असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन.
राज्यातल्या 192 नगरपरिषदा आणि 20 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका 27 नोव्हेंबर ते 8 जानेवारी दरम्यान 4 टप्प्यात होणार. किनारपट्टीवरच्या गावातल्या नागरिकांसाठी आपत्कालीन वैद्यकीय सुविधा मिळावी याकरता अलिबाग ते मुंबई दरम्यान बोट अँब्युलन्स सुरू करणार. आणि लोढा समिती शिफारसीच्या अंमलबजावणीसाठी बीसीसीआयने वेळ मागून घेतल्यानं सर्वोच्च न्यायालयानं यासंदर्भातला निर्णय राखून ठेवला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.